आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। फतवे काढून निवडणूक लढणाऱ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही वोट जिहाद करू शकता तर आम्ही वोट यज्ञ करू शकतो। फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। मुंबईत महायुतीच्या सर्व 6 जागा निवडून येतील। मुंबई हा शिवसेनेचा आणि महायुतीचा बालेकिल्ला, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। भाजपकडून ठाकरे बंधूंमध्ये लॉयल्टीची रेस, लोकसभेनंतर दोन्ही ठाकरे भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकरांचा दावा। चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी कमी पडले म्हणून एक ठाकरे नावाचा माणूस भाड्यानं घेतला, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा। उठ दुपारी घे सुपारी असं म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। जयंत पाटलांनी राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ भर सभेत दाखवला। व्हिडिओत राज ठाकरेंकडून मोदी शहांवर टीका, लोक किती बदलतात, जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला। मला कॉलर उडवता येत नाही पण गमछा उडवून सांगते, तुमचं माझं जे कनेक्शन आहे ते इतर कुणाचंही नाही। सभेतून पंकजा मुंडेंची उदयनराजेंच्या स्टाईलमध्ये मतदारांना साद। निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या होम वोटिंग सेवेचा दिग्गज नेत्यांनी लाभ घेतला। मनमोहन सिंग, हमीद अन्सारी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींनी देखील हा लाभ घेतला। अरविंद केजरीवाल आज दिल्लीत भाजप मुख्यालयात आंदोलन करणार। माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कुणाला जेलमध्ये टाकायचं असेल ते टाका, केजरीवालांचं मोदींना आव्हान। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर, अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी।